नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर आज मी माझा गाव दाखवायला तुम्हाला नेत आहे। मी माझे साधन म्हणजे सायकल आणि लागणाऱ्या मला वस्तू, पाणी आणि काही ते घेऊन मी निघत आहे आता बाहेर। माझ्या गावाबद्दल तुम्हाला काय सांगते, माझा गाव खूप सुंदर आहे असा निबंध मी सांगणार नाही। थोडक्यात इंट्रोडक्शन दिला तर माझ्या गावाचं एका नावाने प्रचलित असलेल्या असंख्य गावांच्या लिस्टमध्ये माझ्यासुद्धा गावाचं नाव होतं, जो की छोटासा आहे। तो मी दाखविण्यास सुरू होता संपतो, पण मी संपू देणार नाही। अनेक असे स्थळ दाखवीन जे मला खूप आवडतात, तर बघा। आपली अशी मान्यता असते की जे पण आपण काम करतो ते देवाच्या नावाने सुरुवात केलं तर अत्यंत उत्तमपणे पार पडतो। तर मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते आमच्या गावचे मंदिर, बुद्धविहार वगैरे। चला तर मग बघूयात। पुढचा टप्पा म्हणजे आमच्या गावचे असलेले अतिशय सुंदर बुद्धविहार। हाय मन स्टार्ट। हे जिंकला। कोण जिंकला? नाही, तो जिंकला। कोण जिंकला सांग? अरे तूच जिंकला ना। इकडे आता मी जिथं जात आहे तिथून मी सुद्धा एकचदा गेली आहे याच्या आधी। आता जाऊन बघू कसं काय आहे तिकडचं वातावरण आणि दृश्य। हे भाई, मी सायकल चालवताना पकडली आहे। मैं गिर गई तो फिर हो गया काम। इथं कुणाचं तरी शेत आहे, मला त्या शेतकऱ्याचं नाव नाही माहीत, कारण की आमच्याकडे असलेले शेत कुणाचे आहेत ते मला माहिती आहे। इथं माहिती नाही आहे। त्यांचे बैल वगैरे आहेत। इथपर्यंत तुम्हाला कसं वाटलं माझं गाव? काकाजी, मला तुमच्या झोपडीचा व्हिडिओ काढायचा आहे, काढू का? ठीक आहे। मी तुम्हाला जी मागेची झोपडी दाखवली आहे, अशी काही झोपडी बनवत असतात शेतात आम्ही, किंवा मारा पण बनवतो। मारा हा वरती असतो, जो राखण्याला वगैरे जातात ना शेतकरी लोक, म्हणजे आम्हीच संध्याकाळी रात्री वगैरे, तर तिथं आपण आरामात बसू शकतो, झोपू शकतो असं काही। शिट, अजून आता आखरी स्थळ बघायला पण जातच होतो, मी जातच होती, पण चैनच तुटली। सायकलची चेन निघाली, आता मी ठीक करते तिला।
ती वेळ आलीच आहे. आता मी दाखवते तुम्हाला आमच्या गावचा स्वर्ग. मागे नाही, पुढे आहे. आता मी त्या मंदिरापर्यंत चढत आहे. तर चढता चढता तुम्हाला सांगते की आम्ही इथं केव्हा येतो. जास्त वर काही आहे नाही, तर सहजपणे जाऊ शकतो. 5 मिनटं नाही लागणार मला. तर मी इथं माझी सायकल ठेवली आहे आणि एवढ्यावरती तर मी आलीच आहे. आता चालत चालत सायकल घेऊ. चला मग जाऊयात आता. तर मला माहिती नव्हतं की वरती, म्हणजे माहिती होतं मला का वरती सायकल जाणार नाही. तर मी काय बॅग वगैरे आणली नाही, पण काही सामान आणलं आहे जो मी आता इथं बांधला स्कार्फमध्ये आणि आता जात आहे वरती. तर तुम्हाला सांगते आम्ही इथं केव्हा येतो. आमच्याकडे पोळा राहिल्यावर इथं जे मंदिरं आहेत तिथं पूजा करायला येतात. म्हणजे बैलजोडी पण येते, तिची पूजा करतात. मग मंदिरामध्ये पूजा करतात आणि मग तिथून मी जो आधी दाखवला हनुमान मंदिर, तिथं आमचा पोळा भरतो. आणि आमच्या गावात मोजून एकच जोडी आहे. बस एवढीच. मी जाऊ कुठून वरती मला त्याचं नाही समजत आहे. खूप दिवसानंतर आली, इथून जायचं आहे. चला मग डायरेक्ट वरती गेल्यावर दाखवते तुम्हाला. मला रस्ता मिळाला आहे, मी एकदम जवळच आली आता. आली मी. हां, तुम्हाला दाखवायच्या आधी मी पूर्ण ऑब्झर्व करत आहे की सेफ आहे की नाही. माकडं वगैरे नसलीच पाहिजे, कारण की मी राहू नाही शकणार. मग आधी चेक करते आणि मग तुम्ही बघलात असेल किती सुंदर आहे आमच्या गावची पहाडी. तर डोंगर तर नाही आहेत, पण पहाडीच आहे. पहाडी गाव तर राहत नाही, डोंगर गावच ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवते माझं गाव कुठे आहे. हा जो समोर दिसत आहे ना, इथे माझं गाव आहे. माझं घर मला दिसत आहे, तुम्हाला दिसणार नाही पण मला दिसत आहे. आणि पलीकडे बघलं तर या साईडला तो बघा, हा एक गाव. कसं वाटलं तुम्हाला माझं गाव कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगाल. आणि आता मी तर पहाडीवरच आहे आणि मी आपल्यासाठी डब्बा आणला आहे, कारण की मला माहीत होतं एवढं सुंदर तर राहणारच आहे. मग इथं काय खाऊ, माझ्यासोबत कोणी आहेत नाही, तेवढी मजा येणार नाही, पण मला खायला आवडतं. मी एकटी पण खाऊ शकते. तर मी आणले आहे ढोकळा. एक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असं मी म्हणणार नाही यावेळेस, ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू, आणि जे बघतात पण सबस्क्राईब केलं नाही आतापर्यंत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझं गाव आवडला की ते नक्की सांगा.